कोपरगाव विधानसभा म्हटलं की काळे आणि कोल्हे हे पारंपरिक विरोधक नेहमीच राज्यासमोर आलेत। मात्र यावेळेस कोल्हे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं एका निष्ठावंत कार्यकर्त्याला शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे। मागील विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना विजय मिळवण्यात ज्यांनी खारीचा वाटा उचलला होता, त्या संदीप वरपेच आता या निवडणुकीत त्यांच्या समोर उभे ठाकणार आहेत। आपल्या बरोबर बोलण्यासाठी आता संदीप वरपे आहेत। उमेदवारी काल जाहीर झाली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? अतिशय आनंद। ज्या पक्षामध्ये पक्षस्थापनेपासून निष्ठेने काम केलं, माझ्या कामाची नोंद श्रद्धेय शरद पवार साहेबांनी, प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे आमच्या नेत्या यांनी घेतली आणि मला उमेदवारी करण्याची या मतदारसंघातून संधी दिली। अतिशय आनंद आहे। त्यांचे आभार पण आपल्या माध्यमातून मी मानतो। कसं पाहता की मागील 5 वर्षापूर्वी जी विधानसभा झाली, त्या विधानसभेत ज्या उमेदवाराला तुम्ही निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, त्यांना आमदारही केलं, आज तुम्हाला त्यांच्याच विरोधात लढण्याची वेळ आली आहे? नाही, त्याला परिस्थिती आणि त्यांचे निर्णय कारणीभूत आहे। मुळामध्ये मी तर खारीचा वाटा घेतला, पण प्रमुख वाटा हा शरद पवार साहेबांचा आहे। कदाचित तेव्हा शरद पवार साहेबांची सावा झाली नसती तर उमेदवार विजयी झाले नसते। आज जे ज्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात, विकासाच्या मुद्द्यावर म्हणतात, ते तेव्हा कोपरगाव त्यांच्याकरता एक मत सुद्धा मागायला आले नव्हते। शरद पवार साहेबांनी इथं सभा घेतली, कोपरगावच्या जनतेला आव्हान केलं आणि म्हणून त्यांचा त्यावेळेस विजय झाला। मी स्वतः त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी होतो आणि मग आता ज्याचे त्याचे निर्णय असतात। काही लोक निष्ठावान असतात, काही लोक सोयीने निर्णय घेतात। मी निष्ठावान आहे, पक्ष स्थापनेपासून आहे। म्हणताना सगळेच म्हणतात 2 राष्ट्रवादीत लढत आहे। कोपरगावच्या जनतेला माहिती खरा राष्ट्रवादी कोण आहे। एकूणच जर पाहिलं तर काळे आणि कोल्हे हे दोन्ही इथले प्रस्थापित नेते, अनेक वर्ष त्यांच्यातच लढती होत गेल्या। मात्र यावेळेस दोन्ही महायुतीत आहे। जरी महायुतीत असले तरी कोल्हे थेट निवडणुकीत महायुतीचा प्रचार करतील का नाही ते अद्याप जाहीर नाही। मग अशा परिस्थितीत तुमच्या विजयाचं गणित नेमकं कोणाकोणावर अवलंबून आहे? कशा पद्धतीचं गणित तुम्ही डोक्यात ठेवलंय? माझ्या विजयाचं गणित हे पूर्णपणे कोपरगावच्या जनतेवर अवलंबून आहे। कोपरगावमध्ये यापूर्वी अतिशय सामान्य कुटुंबातले असलेले, म्हणजे सुदैवाने तेही वकील होते आणि मी आता वकील झालोय। स्वर्गीय भीमराव बडदे साहेब हे खासदार झाले होते, तेव्हा सुद्धा अशीच काहीतरी लढत होती सर्वसामान्याची। आणि फार लगेच दक्षिणेत लंके साहेबांचं उदाहरण देण्यापेक्षा कोपरगावचंच उदाहरण आहे, स्वर्गीय भीमराव बडदे साहेबांचं। आणि त्यावेळेस आम्ही लहान होतो, कॉलेजला होतो, पण सुदर्शन चक्र वगैरे फिरलं असं तेव्हा खूप चर्चा, तेव्हा तुम्हाला आठवत असेल। आताही कोपरगाव तालुक्यात बरीच सुदर्शन चक्र फिरतील आणि मी निवडून येईल असं मला विश्वास आहे। एकूणच जर पाहिलं तर नगर असेल, नाशिक असेल, दिंडोरी लोकसभा असेल, या तिन्ही लोकसभेत तुम्ही खूप मोठं काम केलं। खारीचा वाटा तुम्ही प्रचारात उचलला, नाशिकलाही गेला, दिंडोरीलाही गेला। या सगळ्या कामाची पोचपावतीच आज मिळाली उमेदवारीच्या रूपाने? हो हो, निश्चितच। माझं काम हे माझे प्रांताध्यक्ष त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब पाहत होते, सुप्रियाताई बघतात। आम्ही सत्तेत असो, विरोधात असो आणि कुणी बरोबर असो कुणी नसो, आमचा पक्ष एकच आहे, शरद पवार साहेबांचं नाव हाच आमचा पक्ष आहे, शरद पवार साहेब हाच आमचा पक्ष आहे। त्यामुळे विचलित परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही डगमगत नाही आणि चांगल्या परिस्थितीतही आम्ही त्या ठिकाणी विचलित होत नाही किंवा संयम सोडत नाही। अतिशय महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेत्याचे आम्ही सगळे कार्यकर्ते। त्यामुळं निश्चितच आता संधी मिळाली आहे तर तिचं सोनं करायचं। खुद्द शरद पवार साहेबही कोपरगावात येऊन सभा घेतील। तुमच्या प्रचाराचं नियोजन कोणते कोणते नेते येतील असं तुमची आता अपेक्षा आहे? माझा पक्षातला जर प्रवास बघितला आतापर्यंतचा तर तो 99 पासूनचा आहे आणि पक्षातले सगळेच नेते, ते सगळेच नेते माझ्यावर त्या ठिकाणी प्रेम करतात। त्यांना माझं कौतुक आहे की एक अभियांत्रिकी पदवीधर असलेला मुलगा, मी 96चा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे, आज समाजकारणात वाहून घेतो। एक विचार, एक निष्ठा, पुरोगामीपणा, शरद पवार साहेबांचा, शिवशाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझादांचा विचार घेऊन मी त्या ठिकाणी पुढे जातो। शिक्षक कुटुंबातला मुलगा आहे, इंजिनियर मुलगा आहे, वकीलही झाला आहे आणि तरी राजकारणासाठी वेळ देतो आणि सत्तेच्या लालसेला तो बळी पडत नाही। आणि सगळ्या गोष्टीमुळं सगळ्याच नेत्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि मला खात्री आहे 100% सगळे नेते मंडळी कोपरगावला येणार। कोण सभेला येईल, कोण नारळाला येईल, कोण फॉर्म भरायला येईल। आणि पवार साहेबांचं माझं अजून काही तसं बोलणं झालं नाही, पण शरद पवार साहेब हे निश्चितच कोपरगावला त्या ठिकाणी माझ्या प्रचाराला येतील असं मला विश्वास आहे। निश्चितच जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून मी या पक्षासाठी काम केलंय व त्याचीच पोचपावती कुठेतरी आज मला पक्षाने दिली आणि या निवडणुकीत
पक्षाचे वरिष्ठ नेते सुद्धा माझ्या पाठीशी राहतील आणि कोपरगावची जनता ही मला मताधिक्यानं निवडून देईल असा विश्वास संदीप वरपे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यावेळेस जर पाहिलं तर विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या विरोधात संदीप वरपे अशी थेट लढत ही घड्याळ आणि तुतार या चिन्हांमध्ये होणार आहे. त्यावरूनच 23 तारखेलाच कळेल नेमका गुलाल कुणाचा. नितीन ओझा, एबीपी माझा, कोपरगाव, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.